गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्वामिनः प्रथमाध्याय तात्पर्यविषये चर्चा इति वदन्ति। प्रथमाध्यायस्य तात्पर्यविषयकचर्चा। तत्र भाष्यवाक्यं तु अस्मिन् चतुर्थे अध्याये भाष्यकारस्तु इमं चतुर्थम् अध्यायं मन्यन्ते। कुत इति चेत् इतः पूर्वं त्रयो अध्यायाः अतीताः, अत एव इमं चतुर्थम् अध्यायं मन्यते भाष्यकारः। सृष्टिप्रवेशश्रुतेः एकात्मज्ञाने तात्पर्यम्। अत्र सृष्टिश्रुति प्रवेशश्रुति। सृष्टौ प्रवेशः। अस्य श्रुतेः तात्पर्यं किम्? एकात्मज्ञाने तात्पर्यं। यत् ह्यस्तनपाठे एव उक्तं मया, अस्मिन् चतुर्थे लौकिक कार्यकारणभावे भेदो अस्ति। यस्मात् जायते इति इत्यस्मिन् तात्पर्यं नास्ति। जातं कारणात् पृथक् तिष्ठति, स्वतन्त्रतया तिष्ठति इत्यस्मिन् अर्थे नास्ति तात्पर्यं। यस्मात् जायते तत्स्वरूपमेव भवति, ततो अतिरिक्तं नास्ति। यस्मात् जायते ततो अतिरिक्तं न भवति, तेन सृष्टिर्नास्ति, स्वतन्त्रतया कार्यमपि नास्ति। कार्यं नाम नास्त्येव, केवल कल्पना मात्रम् इति अध्यासमात्रत्व प्रतिपादनाय सृष्टिश्रुतिः। एतद् विस्मृत्य वा अथवा अजानन्तो वा सृष्टिमेव सत्यं मत्वा सृष्टिमेव सत्यं मत्वा व्याचक्षते बहवो जनाः। किन्तु अद्वैतसिद्धान्ते भाष्यकारस्य प्रक्रियायां सृष्टौ तात्पर्यं नास्ति। सृष्टिस्तु केवलं ब्रह्मणस्वरूपकथने एव सृष्टेः तात्पर्यम्। एतत् विज्ञाय भाष्यम् अवगन्तव्यम्। अस्तु, अस्मिन् चतुर्थे अध्याये एष वाक्यार्थः जगदुत्पत्तिस्थितिप्रलयकृत् प्रथमाध्यायस्य वाक्यार्थः। तात्पर्यम् इत्यर्थः। वाक्यार्थ इत्युक्ते तात्पर्यम्। एष वाक्यार्थः इत्युक्ते सम्पूर्ण प्रथमाध्यायस्य तात्पर्यवाक्यार्थः इत्यर्थः। वाक्यार्थ इत्युक्ते तात्पर्यभूतवाक्यार्थः। किं तत्? जगदुत्पत्तिस्थितिप्रलयकृत्। न केवलं सृष्टिकृत् बट स्थितिकर्ता प्रलयकर्ता च। असंसारी, स्वयं संसारी न भवति इत्युक्ते कर्तृभोक्तृस्वरूपो न भवति। देहेन्द्रियादि अभिमानी न भवति। देहेन्द्रियरहितः, कर्तृत्वभोक्तृ देहेन्द्रियमनोरहितः, कर्तृत्वभोक्तृत्वरहितः चिन्मात्रः। सर्वज्ञः, सर्वशक्तः, सर्ववित्, सर्वमिदं जगत् स्वतो अन्यत् वस्त्वन्तरम् अनुपादय सर्वमिदं जगत् सृजति। सर्वमिदं कस्मात् सृजति? आत्मनः सकाशादेव। आत्मनो अन्यत् कारणं नास्ति। आत्मैव सम्पूर्णजगतः कारणम्। अतएव सर्वमिदं जगत् स्वतः एव करोति। स्वतो अन्यद् वस्त्वन्तरम् अनुपादायैव। अन्यत् वस्तुन्तरं अन्यत् ವಸ್ತು ಐ ಥಿಂಕ್ ಈ ಕಡೆ ಇಲ್ಲಿ ಬಿಡಿಸಿದ್ದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಿತ್ತೋ ಏನೋ. ಸ್ವತಃ ಕಾಮ ಇಟ್ಟು ಅಥವಾ ಸೇರಿಸಿದ್ದರೂ ಒಂದೇ. ಸ್ವತೋ ಅನ್ಯದ್ ವಸ್ತುವಂತರಂ ಅನುಪಾದಾಯ ಹಾಗಾದರೂ ಹೇಳಬಹುದು. ಅಥವಾ ಸ್ವತಃ ಅನ್ಯದ್ ವಸ್ತುವಂತರಂ ಅನುಪಾದಾಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯನ್ನು ಹೇಳಿದರು ಅನುವಾದದಲ್ಲಿ. ಈ ಜಗತ್ತೆಲ್ಲವನ್ನು ತನಗಿಂತ ಬೇರೆಯಾದ ಮತ್ತೊಂದು ವಸ್ತುವನ್ನು ತನಗಿಂತ ಬೇರೆಯಾದ ಅಂದರೆ ಸ್ವತಃ ಅದು ಸೇರಿಸಿಬಿಟ್ಟರು.
ಆಯಿತು, ನಾವು ಸೇರಿಸಿ ಇಡೋಣ. ಸರ್ವಮಿದಂ ಜಗತ್ತು ಸ್ವತೋನ್ಯದ್ ವಸ್ತುವಂತರಂ ಅನುಪಾದಾಯ. ಅಂದರೆ ಸ್ವತಃ ಅನ್ಯದ್ ವಸ್ತುವಂತರಂ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ವಯಂ ಮಾತ್ರ, ಸ್ವಯಮೇವ ಇತ್ಯರ್ಥಃ. ವಸ್ತುವಂತರಂ ನಾಸ್ತಿ ಅತಏವ ವಸ್ತುವಂತರಸ್ಯ ಉಪಾದಾನಸ್ಯ ಪ್ರಸಕ್ತಿರ್ನ ಭವತಿ. ಆತ್ಮ ಏಕ ಏವ ಅಸ್ತಿ, ಅತಏವ ಪೂರ್ವಂ ಆತ್ಮ ಏಕ ಏವ ಆಸೀತ್ ನಾನ್ಯತ್ ಕಿಂಚನ ಮಿಷತ್ ಇತಿ ಸ್ಪಷ್ಟಮುಕ್ತಂ. ತಸ್ಯೈವ ತಾತ್ಪರ್ಯಮತ್ರ ಉಚ್ಯತೆ. ನಾನ್ಯತ್ ಕಿಂಚನ ಮಿಷತ್ ಅನ್ಯತ್ ವಸ್ತುವಂತರಂ ಅನುಪಾದಾಯ ಇವ ಆಕಾಶಾದಿಕ್ರಮೇಣ ಕಥಂ ಸೃಜತಿ. ಆಕಾಶಃ ಆಕಾಶಾದ್ ವಾಯುಃ ಏವಂ ಕ್ರಮೇಣ ಪಂಚಭೂತಕ್ರಮೇಣ ಸೃಷ್ಟ್ವಾ ಕಿಂ ಕರೋತಿ ಸ್ವಾತ್ಮಪ್ರಬೋಧಾರ್ಥಂ. ಸೃಷ್ಟ್ವಾ ಸ್ವಾತ್ಮಪ್ರಬೋಧಾರ್ಥಂ ಸರ್ವಾಣಿ ಚ ಪ್ರಾಣಿಮತ್ ಶರೀರಾಣಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರವಿವೇಶ. ಸ್ವಯಂ ಚ ಜೀವರೂಪೇಣ ಸ್ವಯಮೇವ ಪ್ರವಿವೇಶ. ಕಿಮರ್ಥಂ? ಪ್ರವೇಶಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಸ ಜೀವಃ ಆತ್ಮಾನಂ ಬ್ರಹ್ಮತ್ವೇನ ಜಾನೀಯಾದಿತಿ. ಸಿ ಸ್ವಾತ್ಮಪ್ರಬೋಧಾರ್ಥಂ ಇತಿ ಮುಖ್ಯಂ. ಜೀವರೂಪೇಣ ಪ್ರವೇಶಃ ಕಿಮರ್ಥಃ? ಸಿ ಸೃಷ್ಟೇಃ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಜಗತಃ ಕಲ್ಪಿತತ್ವಪ್ರದರ್ಶನಂ. ಪ್ರವೇಶಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಸ್ವಯಂ ಬ್ರಹ್ಮ ಇತಿ ವಿಜ್ಞಾನಾರ್ಥಂ. ಜೀವರೂಪೇಣ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನ ತು ಪ್ರವಿಷ್ಟಃ ಬ್ರಹ್ಮರೂಪೇಣೈವಾಸ್ತಿ ನ ತು ಜೀವರೂಪಃ ನ ಪ್ರವೇಶಃ. ಯಂ ಜೀವಂ ಮನ್ಯಸೆ ತಸ್ಯೈವ ಮೂಲಸ್ವರೂಪೇ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತಿ ಇತಿ ಜೀವಸ್ಯ ಅನ್ವೇಷಣಾಯ. ಜೀವಸ್ವರೂಪಸ್ಯ ಅನ್ವೇಷಣೆ ಕೃತೆ ತತ್ರೈವ ಬ್ರಹ್ಮ ಜ್ಞಾಯತೆ ಇತಿ ಜೀವಃ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಜ್ಞಾನಾಯ ಉಪಾಯೋ ಭವತಿ. ಜೀವರೂಪೇಣ ಪ್ರವೇಶಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಕಿಂ? ಜೀವರೂಪಸ್ಯ ಜೀವರೂಪಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಹೃದಯಂ. ಹೃದಯಸ್ಯ ಸ್ಥಾನತ್ವ ವರ್ಣನಾಯ. ಸ್ಥಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವವ್ಯಾಪಕಂ ಬ್ರಹ್ಮ ಕುತ್ರ ಅನ್ವೇಷಣೀಯಂ? ಕುತ್ರ ಅನ್ವೇಷಣೀಯಂ? ರಜ್ಜುಃ ಸರ್ಪತ್ವೇನ ಭಾಸತೆ ಚೇತ್ ರಜ್ಜುಃ ಕುತ್ರ ಅನ್ವೇಷಣೀಯಃ? ಸರ್ಪೇ ಏವ. ಯತ್ರ ಸರ್ಪಃ ತತ್ರೈವ. ಏವಂ ಯತ್ರ ಜೀವಭಾವಃ ತತ್ರೈವ ಬ್ರಹ್ಮ ಅನ್ವೇಷಣೀಯಂ. ಅತಏವ ಬ್ರಹ್ಮ ಅನ್ವೇಷಣಸ್ಥಾನತ್ವೇನ ಪ್ರವೇಶಃ ಉಚ್ಯತೆ. ನ ತು ವಸ್ತುತಃ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮತ್ವಂ ವಿಹಾಯ ಜೀವರೂಪಂ ಸಂಪ್ರಾಪ್ಯ ಪ್ರವಿಶತೀತಿ ನಾರ್ಥಃ. ತಸ್ಯ ಪ್ರವೇಶಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಅತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಅನ್ವಿಷ್ಯ ಪ್ರಾಪ್ತವ್ಯಂ ಇತಿ. ಜೀವರೂಪೇಣ ಭ್ರಾಂತ್ಯಾ ಮನ್ಯತೆ ತತ್ ಭ್ರಾಂತೇರಪನಯನೇನ ಬ್ರಹ್ಮತ್ವಂ ವಿಜಾನಾತಿ. ಬ್ರಹ್ಮತ್ವ ವಿಜ್ಞಾನದ್ವಾರಂ ಜೀವಃ ಬ್ರಹ್ಮವಿಜ್ಞಾನದ್ವಾರಂ ಇತಿ ದ್ವಾರತ್ವ ಪ್ರಕಟನಾಯ ಪ್ರವೇಶಃ ಉಚ್ಯತೆ. ತಾವದೇ ಸರ್ವಾಣಿ ಚ ಪ್ರಾಣಿಮತ್ ಶರೀರಾಣಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರವಿವೇಶ. ಸರ್ವಶರೀರಾಣಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವಶರೀರಾಣಿ ಪ್ರವಿವೇಶ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವೋಪಿ ಜೀವಃ ಬ್ರಹ್ಮೈವ. ಸರ್ವೋಪಿ ಜೀವಃ ಆತ್ಮಾನಂ ಬ್ರಹ್ಮತ್ವೇನ ವಿಜ್ಞಾತುಮರ್ಹತಿ ಇತ್ಯೇವ. ನ ತು ಏಕಃ ಏವ ಜೀವಃ ಆತ್ಮಾನಂ ಬ್ರಹ್ಮತ್ವೇನ ವಿಜ್ಞಾತುಮರ್ಹತಿ. ಸರ್ವೋಪಿ ಜೀವಃ ಆತ್ಮಾನಂ ಬ್ರಹ್ಮತ್ವೇನ ಜ್ಞಾತುಮರ್ಹತಿ. ಕುತಃ ಸರ್ವೋಪಿ ಬ್ರಹ್ಮೈವ ವಸ್ತುತಃ ಇತಿ. ವಸ್ತುತಃ ಬ್ರಹ್ಮೈವ ಭ್ರಾಂತ್ಯಾ ಜೀವತ್ವೇನ ಭಾತಿ ಇತಿ ತತ್ ಭ್ರಾಂತಿಸೂಚನಾರ್ಥಂ ಪ್ರವೇಶಃ. ತತ್ರಾಪಿ ಕಲ್ಪನಾಸೂಚನಾರ್ಥಂ ಸೃಷ್ಟಿ. ಉಭಯೋರಪಿ ಅಧ್ಯಾಸಸೂಚನವೇ. ಜೀವರೂಪೇಣ ಪ್ರವೇಶೋ ವಾ ಸೃಷ್ಟಿರೂಪೇಣ ಕಲ್ಪನಂ ವಾ ಉಭಯಮಪಿ ಅಧ್ಯಾಸತ್ವಸೂಚನಾರ್ಥಮೇವ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ. ವರ್ಣನಂ ಪ್ರವಿಶ್ಯ ಚ ಸ್ವಂ ಆತ್ಮಾನಂ ಯಥಾಭೂತಂ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮೀತಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರತ್ಯಬುಧ್ಯತ. ಪ್ರವೇಶಾನಂತರಂ ಪ್ರವೇಶ ಇತಿ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ತಯಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಗುರುಣಾ ಉಪದಿಷ್ಟಃ ಆತ್ಮಾನಂ ಜಾನಾತಿ. ಅತ್ರ ಪ್ರವಿಶ್ಯ ಚ ಸ್ವಂ ಆತ್ಮಾನಂ ಯಥಾಭೂತಂ. ಇಲ್ಲೊಂದು ತಪ್ಪಾಯಿತು. ಅದು ಯಥಾಭೂತಂ ಒಂದೇ ನೀವು ಸಂಸ್ಕೃತ ಇಲ್ಲವಲ್ಲ? ಸಂಸ್ಕೃತ ಬಳಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲವೇನು? ಹಾಂ, ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ರೂಮ್. ಹಾಂ, ಓಕೆ. ಪ್ರವಿಶ್ಯ ಚ ಸ್ವಮಾತ್ಮಾನಂ ಯಥಾಭೂತಂ. ಅದು ಯಥಾಭೂತಂ ಇತಿ ಸಪರೇಟ್ ಮಾಡಿದೆ. ಹೇಗಾಯಿತು? ತಪ್ಪಾಯ್ತು. ಅದು ಯಥಾಭೂತಂ ಅಂದರೆ ಹೇಗಿದ್ದಾನೋ ಹಾಗೆ. ಯಥಾಸ್ತಿ ತಥೈವ ಯಥಾವತ್ ಇತ್ಯರ್ಥಃ.
ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರತ್ಯಬುಧ್ಯತ. ಇದಮಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರತ್ಯಬುಧ್ಯತ. ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಇದಮಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ. ಇದಂ ಇತಿ ಅಪರೋಕ್ಷತ್ವ ಸೂಚನಮೇವ. ಇದಂ ಇತಿ ಜ್ಞೇಯತ್ವ ಸೂಚನಂ ನ. ಇದಮಿತಿ ವಿಷಯತ್ವ ಸೂಚನಂ ನ ಭವತಿ, ಅಪರೋಕ್ಷತ್ವ ಸೂಚನಂ. ಇದಂ ಇತಿ ಅತ್ಯಂತ ಸಮೀಪತ್ವ ಸೂಚನಂ. ತಾವದೇವ. ಇದಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇದಮಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪ್ರತ್ಯಬುಧ್ಯತ. ತಸ್ಮಾತ್ ಸ ಏವ ಸರ್ವಶರೀರೇಷು, ಇಲ್ಲಿ ಸಂಧಿ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. ಸರ್ವಶರೀರೇಷು ಏಕ ಏವ ಆತ್ಮ ನಾನ್ಯಃ. ಸಂಧಿ ಎಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕೋ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಕಡೆ ಅನಾವಶ್ಯಕ ಕಡೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ ಅಲ್ಲವೇ. ಇದೆಲ್ಲ ಮನನ ಮಾಡಿದಾಗ ಮಾಡಬೇಕು. ಆಯಿತು. ಸರ್ವಶರೀರೇಷು ಏಕ ಏವ ಆತ್ಮ, ಏಕ ಏವ ಆತ್ಮ ನಾನ್ಯಃ. ಏಕ ಏವ ಆತ್ಮ, ಏಕ ಏವ ಆತ್ಮ ಸಂಧಿ ಇರಬಹುದು, ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಏಕ ಏವ ಆತ್ಮ ನಾನ್ಯಃ ಇತಿ. ಅತಏವ ಸರ್ವಶರೀರೇಷು ಅಯಮೇವ ಆತ್ಮ ನಾನ್ಯಃ ಇತಿ. ಅನ್ಯೋಪಿ ಸರ್ವಶರೀರೇಷು ಏಕಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಶರೀರಾಣಿ ಕಲ್ಪಿತಾನಿ ಶರೀರಭೇದಾತ್ ಆತ್ಮನೇಕತ್ವಂ ನ ಭವತಿ. ಅಯಂ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ. ಸರ್ವಮಪಿ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಏವ. ಏಕೈಕವಾಕ್ಯಂ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಏವ ಸೂಚಯತಿ. ಸರ್ವಶರೀರೇಷು ಏಕಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಅನೇಕತ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಆತ್ಮ ಏಕ ಏವ. ಯದ್ಯಪಿ ವಿವಿಧ ಶರೀರೇಷು ಭಾತಿ ಸರ್ವಶರೀರೇಷು ಸ ಏಕ ಏವ. ಯಥಾ ಸೂರ್ಯಃ ಏಕ ಏವ ಅನೇಕ ಜಲಪಾತ್ರೇಷು ಪ್ರತಿಬಿಂಬತಯಾ ಭಾತಿ, ಕಿಂತು ಮೂಲಸೂರ್ಯಸ್ತು ಏಕ ಏವ ಅನೇಕ ಜಲೇಷು ಅನೇಕ ಸೂರ್ಯ ಇವ ಭಾತಿ. ವಸ್ತುತಸ್ತು ಏಕ ಏವ. ತಥಾ ಆತ್ಮನಃ ಏಕತ್ವ ಪ್ರತಿಪಾದನಂ. ಅನ್ಯೋಪಿ ಅರ್ಥಃ. ಯೋ ಮದಾತ್ಮ ಸ ಏವ ಸರ್ವಸ್ಯ ಆತ್ಮ. ಮದಾತ್ಮ ಅನ್ಯಃ ತವ ಆತ್ಮ ಅನ್ಯಃ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ಯಂ ಯದಿ ಅಹಂ ಆತ್ಮಾನಂ ಜೀವಭಾವಂ ವಿಹಾಯ ಬ್ರಹ್ಮತ್ವೇನ ಜಾನಾಮಿ ಸರ್ವೇಷಾಂ ಆತ್ಮಾಪಿ ಜ್ಞಾತೋ ಭವತಿ. ಆತ್ಮಾನಂ ಯದಿ ಜಾನಾಮಿ ಸರ್ವೇಷಾಂ ಆತ್ಮಾಪಿ ಸರ್ವಾತ್ಮಾಪಿ ತತ್ರ ಜ್ಞಾತೋ ಭವತಿ ಇತಿ ಉಭಾವಪಿ ಅರ್ಥೌ ಅತ್ರ ನಿಹಿತೌ. ಸರ್ವೇಷು ಏಕಃ ಇತಿ ಅಯಮರ್ಥಃ. ಸರ್ವೇಷು ಏಕ ಏವ ಆತ್ಮ ನಾನ್ಯಃ ಇತಿ. ಅನ್ಯೋಪಿ ಸ ಆತ್ಮ. ಒಂದು ನಿಮಿಷ. ಅನ್ಯೋಪಿ ಸಹ ಸಮೇ ಆತ್ಮ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತ್ಯೇವಂ ವಿದ್ಯಾತ್. ಅನ್ಯೋಪಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಯೋ ಏನಂ ಜಾನಾತಿ ಅನ್ಯೋಪಿ ಏವ ಅನ್ಯಃ ಪುರುಷಃ ಅನ್ಯಜೀವಃ. ಅನ್ಯಜೀವೋಪಿ ಏವಮೇವಂ ಜ್ಞಾತುಮರ್ಹತಿ. ಕುತಃ? ಉಪನಿಷದ್ ವಾಕ್ಯಮಸ್ತಿ ಸಮೇ ಆತ್ಮ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಇತ್ಯೇವಂ ವಿದ್ಯಾತ್. ಸರ್ವತ್ರ ಉಪನಿಷತ್ಸು ತದೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅನ್ಯ ಉಪನಿಷತ್ಸು ಸರ್ವೇಷಾಂ ಉಪನಿಷದಾತ್ ಸರ್ವೇಷಾಂ ಉಪನಿಷದಾಂ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಅಂದರೆ ಯದೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಏಕಸ್ಯಾಹ ಉಪನಿಷದಃ ತದೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಅನ್ಯಸ್ಯಾಹ ಅಪಿ. ಸರ್ವಾಸಾಂ ಉಪನಿಷದಾಂ ಏಕಮೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಇತಿ ವಿದ್ಯಾತ್. ಆತ್ಮ ವಾ ಇದಮೇಕ ಏವ ಅಗ್ರ ಆಸೀತ್ ಬ್ರಹ್ಮ ತತತಮಂ ತತಮಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತತಮಂ ಇತಿ ಚ ಉಕ್ತಂ ಅನ್ಯತ್ರಪಿ ಏವಮೇವ ಉಕ್ತಂ ಇತಿ. ಪ್ರವೇಶಶ್ರುತೇಃ ಅರ್ಥವಾದತ್ವಂ. ಪ್ರವೇಶಶ್ರುತೇಃ ಅಕ್ಷರಶಃ ವಾಸ್ತವಿಕತ್ವಂ ನ ಗ್ರಾಹ್ಯಂ ತತ್ತು ಪ್ರಶಂಸಾರ್ಥಂ. ಆಕ್ಷೇಪಃ. ಸರ್ವಗತಸ್ಯ ಸರ್ವಾತ್ಮನೋ ವಾಲಾಗ್ರಮಾತ್ರಮಪಿ ಅಪ್ರವಿಷ್ಟಂ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಕಥಂ ಸೀಮಾನಂ ವಿದಾರ್ಯ ಪ್ರಾಪದ್ಯತಾ ಪಿಪೀಲಿಕೇವ ಸುಶಿರಂ. ಆತ್ಮ ಸರ್ವಗತಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಸರ್ವಗತಃ ಸರ್ವಾತ್ಮ, ಸರ್ವಸ್ಯಾಪಿ ಆತ್ಮ. ಸಹ ಸರ್ವಾತ್ಮ ಸರ್ವಗತಃ ಸರ್ವವ್ಯಾಪ್ತಃ. ಕಥಂ ಸರ್ವವ್ಯಾಪ್ತಃ? ವಾಲಾಗ್ರಮಾತ್ರಮಪಿ ಅಪ್ರವಿಷ್ಟನ್ನಾಸ್ತಿ. ಈ ಆದೌ ಸರ್ವಗತಃ ಉಕ್ತಃ, ಸರ್ವಾತ್ಮ ಉಕ್ತಃ. ತೃತೀಯ ವಾಕ್ಯೇನ ವಾಲಾಗ್ರಮಾತ್ರಮಪಿ ಅಪ್ರವಿಷ್ಟಂ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ವಾಲಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಪುಚ್ಛಂ. ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ಕನ್ನಡ? ವಾಲ ಏವ ಬಾಲಃ. ವಾಲಾಗ್ರಮ ಮಾತ್ರಮಪಿ ವಾಲಸ್ಯ ಅಗ್ರಮಾತ್ರಮಪಿ ಅಪ್ರವಿಷ್ಟನ್ನಾಸ್ತಿ.
अनेन सर्वत्र प्रविष्टः अनेन सर्वव्यापकः इति भाति। सो सर्वगतस्य सर्वात्मनः सर्वव्यापकस्य कथं सीमानं विदार्य प्रापद्यत इति सीमानं विदार्य प्रापद्यत इति कथमुक्तं? सीमानं विदार्य विदार्य इत्युक्ते छिद्रं कृत्वा करेक्ट भग्नं कृत्वा तत्र प्रापद्यत इत्युक्ते न केवलं प्रवेशः प्राप्नोति इति प्राप्नोति इति पिपीलिका इव सुशिरं यथा पिपीलिका सुशिरं गच्छति तथा सुशिरप्रवेश इव पिपीलिका यथा सुशिरं प्रविशति छिद्रं सुशिरम् इत्युक्ते छिद्रं पिपीलिका यथा छिद्रं प्रविशति तथा छिद्रप्रवेशवत् आत्मनप्रवेशः किमर्थमुच्यते? आक्षेपः किमर्थः इत्युक्ते सर्वव्यापकस्य प्रवेशः न युज्यते। सर्वव्यापकः पूर्वमेव व्याप्नोति पूर्वमेव व्याप्तस्तिष्ठति तस्य प्रवेशः कथं भवति? न युज्यते इत्युक्ते तस्य परिहारः उच्यते ननु शब्दं दृष्ट्वा पूर्वपक्षिणः वाक्यम् इति जनाः मन्यन्ते। कदाचित् सिद्धान्ती अपि ननु वदति। ननु इत्युक्ते निश्चितमिति अस्ति खलु इति अस्ति खलु ननु अत्यल्पमिदं चोद्यम् ಇದೇನಪ್ಪ ನೀವು ಮನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ ಅದು ನಾನು ಅತ್ಯಲ್ಪಮಿದಂ ಚೋದ್ಯಂ ಇತಿ ಪ್ರಶ್ನಃ ಅತ್ಯಲ್ಪಂ ಕರೋತಿ ಅತ್ಯಲ್ಪಂ ಆಕ್ಷೇಪಂ ಕರೋತಿ ಬಹುಚಾತ್ರ ಚೋದಯಿತವ್ಯಂ किन्तु प्रश्नस्तु बहुविषयेपि इयं चोदना कर्तव्या चोदना इत्युक्ते प्रश्नः अयं प्रश्नः बहुविषयेपि कर्तव्यः अल्पविषये एव किमर्थं करोति अकरणः सन् ईक्षता अस्मिन् सर्वस्मिन् विषये प्रश्नाः कर्तव्याः भवन्ति अकरणः सन् सर्वव्यापकः कथं छिद्रवत् प्रविशति स सन्देहः एकस्मिन्नेव विषये नास्ति स आक्षेपः न केवलम् एकस्मिन् विषये बहुविषयेषु अपि अयम् आक्षेपः कर्तव्यो भवति तत्सर्वं विहाय एकस्मिन्नेव किमर्थं करोषि अहं तु सर्वेषाम् आक्षेपाणां प्रत्युत्तरं ददामि अकरणः सन् ईक्षत करणेनैव ईक्षणं कुर्यात् मनसा ईक्षणं करोति मनो अभावे ईक्षणं कथं करोति स ईक्षता इति वदति सः कः चैतन्यमात्रः अन्यात्मरहितः आत्मा एक एव अग्र आसीत् नान्यत् किञ्चन मिषत् स ईक्षता इति यदि अन्यन्नास्ति एक एव चिन्मात्र आत्मा कथम् ईक्षते ईक्षितुं न शक्नोति अत एव अकरणः सन्नीक्षते अनुपादाय किञ्चित् लोकान् असृजत् किमपि अन्यत् अनुपादाय अस्वीकृत्य अन्यस्य सहायम् अस्वीकृत्य केवलं स्वयं कथं सृजति कश्चिदपि कुलालो वा किमुच्यते सर्वोपि कर्मकारः कुलालो वा सुवर्णकारो वा अथवा कः अन्यः तक्ष इत्युक्ते वर्धकी तक्षः एते सर्वे किमपि अन्यं पदार्थम् अनुपादाय आत्मनः सकाशादेव केवलं सङ्कल्पमात्रेण सृजन्ति किं न स्रष्टुमर्हन्ति अयं तु केवलम् आत्मनः सकाशादेव सृजति किन्तु आत्मनः विकारम् अप्राप्य आत्मनः स्वयम् अविकृत्य आत्मनः सकाश आत्मनः सकाशात् सृजति चेत् विकारं प्राप्नोति यदि आत्मनः अन्यत् गृहीत्वा करोति चेत् विकारं न प्राप्नोति अत्र पश्य स्वयं आत्मनः अन्यत् गृह्णाति चेत् अन्यत् स्वीकरोति चेत् विकारं न प्राप्नोति यम् अन्यं पदार्थं गृहीतवान् स विकरोति स्वयं न विकरोति यदि अन्यन् नास्ति चेत् स्वेनैव विकर्तव्यं स्वेनैव विकारः प्राप्तव्यः स्वेनैव विकर्तव्यं
किन्तु स्वयं न विकरोति, किन्तु स्वस्मादेव जनयति। आश्चर्यमिदम्। अयं किमयम् आक्षेपार्हो न भवति? अयमपि आक्षेपकारः। आत्मनो अन्यत् नास्ति, विकारं न प्राप्नोति, तथापि सृजति इत्यस्य अर्थः सृष्टिर्नास्ति इत्येव अर्थः। कल्पना मात्रं, प्रक्रिया मात्रम् इति। शङ्कराचार्याः केवलं सृष्टिम् एतावत् विस्तरेण वर्णितां सृष्टिं प्रक्रियामात्रं मन्यते, सृष्टिः वास्तविकी नास्ति इति। किन्तु अद्वैतिनः विहाय सर्वेपि सृष्टिं वास्तविकघटनां मन्यन्ते। भाष्यकारः एकः एव घटना नास्ति, केवलं प्रक्रियामात्रम् इति मन्यते। कथम् अत्र पश्य। वास्तविकघटना चेत् तदनुकूलपरिस्थितिर्भवेत्। विकारं प्राप्नुयात्। विकारं द्वयमस्ति कारणं। स्वयं विकारं प्राप्नुयात्, द्वितीयश्च यत्र स्वयं नास्ति तत्र गच्छति। यत्र स्वयं नास्ति तत्र गच्छति। येन रूपेण नास्ति तद्रूपं प्राप्नोति। किन्तु सर्वव्यापकः, सर्वरूपेण पूर्वमेव अस्ति, सर्वजगद्रूपेण पूर्वमेव अस्ति। सर्वजगद्रूपेण यदा पूर्वमेव अस्ति तज्जगत् कथं सृजति? महाकाशः घटाकाशं सृजति किम्? घटाकाशः महाकाशात् पृथक् नास्त्येव। पृथक् नास्ति चेत् कथं सृजति? सृष्टिर्नाम आत्मनो अन्यस्य उत्पादनं। कारणद्वयमस्ति। स्वयं विकारं प्राप्नुयात्, यत् सृजेत् तद् आत्मनो अन्यद् भवेत्। आत्मनो अन्यच्चेदेव सृष्टिं करोति। सो यत् सृजति तदपि स्वयमेव, तो सृष्टेरर्थो नास्ति, सृष्टेः अर्थः एव नास्ति। अत एव आत्मनः सर्वव्यापकत्वात्, आत्मनः निर्विकारत्वात्। भाष्यकारस्य सिद्धान्ते आत्मनः सर्वव्यापकत्वम्, आत्मनः निर्विकारत्वम्, एतद्वयम् अन्यैर्नावगतम्। अत एव सृष्टिर्वास्तविकी इति। सृष्टिर्वास्तविकी चेत् परमात्मनः अन्यो पदार्थः अस्ति, परमात्मा अस्ति, परमात्मनः अन्योपि अस्ति। देन् परमात्मनः सर्वव्यापकत्वं नास्ति। ते मन्यन्ते सर्वव्यापकोपि अस्ति, अन्यपदार्थोपि अस्ति। सर्वव्यापकश्चेत् आत्मा सर्वव्यापकश्चेत् अन्यः कथं भवति? अन्यः अस्ति चेत् सर्वव्यापकः कथं भवति? परमात्मा जगत् सृजति चेत् विकारं प्राप्नोति। विकारं न प्राप्नोति चेत् कथं क्रिया भवति? विकारं न प्राप्नोति चेत् कथं क्रिया भवति? नो, तस्य स्वेच्छया करोति इति। स्वेच्छया करोतु, येन केनचिदपि करोतु, यदि करोति चेत् विकारम् आप्नोति चेत् तावदेव स्पष्टं। किन्तु निर्विकारः सर्वव्यापकः। एतद्वयम् अद्वैतिनां बलम्। एतद्वयम् अन्यैः गौणं स्वीकृतम्। अद्वैतेतरैः एतद्वयम् आत्मनः सर्वव्यापकत्वम्, आत्मनः निर्विकारत्वम्। आत्मनः निर्विकारत्वम् एतद्वयं गौणीकृत्य अथवा एतद्विरुद्ध्य ईश्वरः सृजति, तथापि निर्विकारस्तिष्ठति। ईश्वरः सत्यसङ्कल्पः, अत एव सृजति। सत्यसङ्कल्पः कश्मीरशैवाः, कश्मीरशैव अभिनवगुप्त एव किम्? ते मन्यन्ते ईश्वरस्य स्वातन्त्र्यमस्ति इति स सृजति इति। स्वातन्त्र्यं चेत् विकारो न भवति, स्वातन्त्र्यमस्ति चेत् विकारं प्राप्नोति। विकारेण विना कर्म कुरु, पश्यामि, विकारेण विना हस्तं चालय, चलनमस्ति न वा? चलनमस्ति चेत् तद् स एव विकारः, चलनमेव विकारः। चलनमस्ति न वा? आत्मा तु निश्चलः। निश्चलस्य सृष्टिर्कथं भवति? निश्चलस्य सृष्टिर्न भवत्येव। किन्तु वयम् आत्मानं निश्चलं निर्विकारम् इत्युक्ते निश्चलमपि। निश्चलं निर्विकारं मन्यामहे, सर्वव्यापकञ्च। किन्तु चे चलनं करोति, सृजति, तथापि निश्चलः इति मन्यन्ते। कथं तद् युज्यते?
युज्यते इति मन्यन्ते। तत्र आत्मनः निश्चलत्वं गौणीकृतं, वयं तु मुख्यार्थेन गृहीतम्। अस्माभिः मुख्यार्थेन गृहीतं, तैः वस्तुतः एव गृहीतम्। अयं भेदः। तेन किं भवति? अन्यवाक्यैर्विरुद्धं भवति। अन्ततो गत्वा सर्वं ब्रह्म हि वा इति यदा वदति, ब्रह्मणः सकाशात् अन्यन्नास्ति, यत्र सर्वम् आत्मैव भूत् तत्केन किं पश्येत् इति आत्मनः अद्वितीयत्वं सर्वव्यापकत्वं न युज्यते। यदि चलनं भवति चेत् सर्वव्यापकत्वं न युज्यते। चलनं कथं भवति? चलनमपि कथं भवति भूहि? देशात् देशान्तरगमनमेव चलनं। तेन चलनमस्ति चेत् आत्मनि, आत्मा किं भवति? देशान्तर्गतो भवति। देशान्तर्गतो भवति न वा? देशाभ्यन्तरे तिष्ठति चेत् आत्मा परिच्छिन्नो भवति। अस्मिन् देशे स्थितः अहं कुत्र गच्छामि? यत्र अहं नास्मि तत्र गच्छामि। यदहं नास्मि तद् भवामि। अनेन आत्मनः परिच्छिन्नता याति, सर्वव्यापकत्वं नश्यति। सर्वव्यापको भवेत्, निर्विकारनिश्चलो भवेत्। एतद्वयं मुख्यार्थेन गृहीते सति अन्ततो गत्वा द्वैतिन एव भवन्ति। सिम्पल्। एवमेव तेषां पक्षः निरसितुं शक्यते। किन्तु एतद्विहाय तार्किकभाषाम् आनयन्ति। तार्किकभाषायाः आनयनेन सिद्धान्तः किमपि अन्यद् भवति, अन्यो भवति किं? स एव सिद्धान्तः, स एव पक्षः। किन्तु सरलशब्दाभ्यां कुतो न उच्यते? सरलशब्दाभ्यामेव, सरलशब्दैरेव वक्तुं शक्यते। किमर्थं तार्किकभाषया कथनं? ननु च अत्यल्पमिदं चोद्यं बहुचात्र चोदयितव्यमस्ति। अकरणः सन् ईक्षते। ईक्षणं तु अन्तःकरणधर्मः। देहेन्द्रिय अन्तःकरणरहितः केवलचिन्मात्रः कथमीक्षते? चिन्मात्रः साक्षिमात्रं भवति, न तु ईक्षणम्। ईक्षणं तु ईक्षणमित्युक्ते प्रत्ययः, सङ्कल्पः। सङ्कल्पस्तु अन्तःकरणधर्मः। ಅಕರಣ ಸನ್ ಈಕ್ಷತ, ಈಕ್ಷತಾ ಇದೆ, ಈಕ್ಷತೆ ಇದೆ. ಈಕ್ಷತ ಮಾಡಿದಾರ, ಅದು ಐಕ್ಷತ ಇರಬೇಕಿತ್ತು. ಆಯಿತು, ಓಕೆ. ಅನುಪಾದಾಯ ಕಿಂಚಿತ್ ಲೋಕಾನ್ ಅಸೃಜತ ಕಿಂಚಿತ್ ಅನ್ಯತ್ ಅನುಪಾದಾಯ ಲೋಕಾನ್ ಅಸೃಜತ. ಅನ್ಯಸ್ಯ ಉಪಾದಾನಂ ವಿನಾ ಆತ್ಮನಃ ಸಕಾಶಾತ್ ಸೃಜತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮ ವಿಕಾರಮಾಪ್ನೋತಿ ಕಿಂ? ನ. तर्हि निर्विकारश्चेत् कथं सृजति? उपादानकारणं परिवर्तते, उपादानकारणं परिणमते, किन्तु आत्मनो अन्यद् उपादानकारणं नास्ति, स्वयमेव। सर्वं स्वयमेव चेत् कथं सृजति? अद्भ्यः पुरुषं समुद्धृत्य अमूर्छयत्। अद्भ्यः पुरुषं समुद्धृत्य अमूर्छयत्. अद्भ्यः इत्युक्ते पंचभूतेभ्यः। आपः इत्युक्ते आपः इति पंचभूतेभ्यः अन्यतमः, पंचभूतेषु अन्यतमः। अत एव जलात् सृष्टवान् इत्युक्ते पंचभूतेभ्यः। आदौ पंचभूतान् सृष्ट्वा पंचभूतेभ्यः समुद्धृत्य अमूर्छयत्। अत्रापि आक्षेपः भवत्येव। अद्भ्यः पुरुषमित्युक्ते विराट् पुरुषं, न तु सच्चिदानंद ब्रह्म, विराट् पुरुषं समुद्धृत्य अमूर्छयत्। तस्य अभिज्ञानात् मुखादि निर्भिन्नं, तत् अभिज्ञाय मुखहस्तादिकं निर्भिन्नम् इत्युक्ते व्याकरोत्। उत्पन्नं, निर्भिन्नम् इत्युक्ते उत्पन्नं। तस्य अभिज्ञानात् मुखादि निर्भिन्नम् उत्पन्नं। मुखादिभ्यः तत्र ಅಲ್ಲಿ ಕಾಮ ಇದೆ, ನಿರ್ಭಿನ್ನಂ ಇಲ್ಲವಾ? ಅವಿಜ್ಞಾನಾತ್ ಮುಖಾದಿ ನಿರ್ಭಿನ್ನಂ ಮುಖಾದಿಭ್ಯಃ ಅಜ್ಞಾದಯೋ ಲೋಕಪಾಲ. ಕಾಮ ಇರಬೇಕಪ್ಪ, ಅಲ್ಪ ವಿರಾಮೇನ ಭಾವ್ಯಂ. ಅದೇ ಅದ್ಭ್ಯಃ ಪುರುಷಂ ಸಮುದ್ಧೃತ್ಯ ಅಮೂರ್ಛಯತ್.
तस्य अभिज्ञानात् मुखादिनिर्भिन्नं मुखादिभ्यः अज्ञादयो लोकपालाः। एतत् सर्वम् आक्षेपार्हमेव, किन्तु एकस्मिन्नेव विषये आक्षेपं किं करोति? आक्षेपस्तु करणीयांशाः बहवः सन्ति, अन्यत्रापि आक्षेपः कर्तुं शक्यते। एते सर्वेपि आक्षेपार्हाः विषयाः। तेषां च अशनाया पिपासादि संयोजनम् इतोपि अस्ति। अशनाया पिपासादि कथं भवति? एते इन्द्रादयः अज्ञादयः अशनाया पिपासादिभिः संयोजिताः। संयोजनं तदायतनप्रार्थनं, ते आयतनार्थं प्रार्थयन्ति। अस्माकं स्थानं देहि निवासस्थानमिति, तदर्थं गवादि प्रदर्शनं भोजनार्थम्, अशनार्थं गवादि प्रदर्शते चेत् असन्तुष्टः, जीवरूप मनुष्यशरीरं प्रदर्शितं चेत् सन्तुष्टो अभूत्। तेषां यथायतन एकः शब्दो भवेत्। तेषां यथायतनप्रवेशनं यथा आयतनप्रवेशनम् इति। सृष्टस्य यथा आयतनप्रवेशम् इत्युक्ते तत्तत् आयतनप्रवेशं, सोचित, करेक्ट्, सोचित आयतनप्रवेशं। सृष्टस्य अन्नस्य पलायनं, सृष्टमन्नं पलायते। वागादिभिस्तज्जिगृक्षा इत्येतत्, वागादि इन्द्रियैः तद् ग्रहीतुमिच्छति इत्येतत् सर्वम्। अत्र किमपि किमुच्यते? रेखा भवेत्। दीक्षा इत्येतत् सर्वं सीमादिविदारणप्रवेशसममेव। एतत् सर्वं सीमादिविदारणं यथा आक्षेपार्हः, एतत् सर्वमपि तत्समानतया आक्षेपार्हौ भवन्ति। तत्समानमित्युक्ते तत्समानतया आक्षेपार्हाः भवन्ति। सीमाविदारणप्रवेशसममेव, सीमाविदारणं प्रवेशम् एतद्वयोः समानं। सीमाविदारणम् एकं, दृष्टौ प्रवेशः द्वितीयः, एतद्वयोः समानं, द्वाभ्यां समानम्, एवं सममेव आक्षेप। अस्तु तर्हि सर्वमेवेदम् अनुपपन्नम्। अस्तु, यदि एतद् पूर्ववत् एतद्वयवत् एतत् सर्वम् अनुपपन्नं चेत् अस्तु एतत् सर्वं, किन्तु सर्वं संयोज्य उत्तरं वदतु, सर्वस्यापि उत्तरं वदतु। एतदपि अनुपपन्नं चेत् सर्वाणि अनुपपन्नानि एकत्रीकृत्य सर्वेषां प्रतिवचनं ददतु इति पूर्वपक्षे आक्षेपकः वदति। अस्तु तर्हि सर्वमेव इदम् अनुपपन्नं न। अत्र आत्मावबोधमात्रस्य विवक्षितत्वात् सर्वोऽयम् अर्थवादः अनुपपन्नं कथमुच्यते? द्वैतिनः, विशिष्टाद्वैतिनः एतत् सर्वम् अनुपपन्नं सर्वं सत्यवत् मत्वा वर्णयन्ति। एतत् सर्वं कल्पनामात्रं, प्रक्रियामात्रम्, आत्मनः एकत्वप्रतिपादने एव तात्पर्यम्। अत्र आत्मावबोधमात्रस्य विवक्षितत्वात्, दिस् इस् इम्पार्टेण्ट्, अत्र आत्मावबोधस्य विवक्षितत्वात् सर्वोऽयम् अर्थवादः, आल् दिस् इस् अर्थवाद ओन्ली। अर्थवाद इत्युक्ते प्रक्रिया मात्रं। प्रशंसा, कस्यचित् प्रशंसा, अर्थवाद इत्युक्ते प्रशंसः, कस्यचित् प्रशंसार्थम् उक्तं, कस्य प्रशंसार्थं? सर्वं ब्रह्मैव इति कथनार्थम् उक्तम् इति अदोषः। अत एव दोषो नास्ति इति हेतोः दोषो नास्ति। अदोषः इत्युक्ते दोषराहित्यम्। ओके, मायाविवद्वा अथवा मायावी ऐन्द्रजालिकः, मायावी इत्युक्ते ऐन्द्रजालिकः, ऐन्द्रजालिकः अथवा महामायावी देवः, अयं लौकिकमायावी मनुष्यः, महामायावी परमात्मा एव। मायाविवद्वा महामायावी देवः सर्वज्ञः सर्वशक्तिः सर्वमेतत् चकार, अथवा महामायावी मायाविवत् चकार, सर्वं चकार। मायाविवत् इत्युक्ते कल्पनामात्रम् इत्यर्थः।
मायाविभक्ति इत्युक्ते कल्पना मात्रं। सुखावबोधप्रतिपत्त्यर्थं लोकवत् आख्यायिका प्रपञ्चः सुखावबोधप्रतिपत्त्यर्थं सुखावबोधार्थम् इष्टे साकु सुखावबोधप्रतिपत्त्यर्थं प्रतिपत्ति प्राप्तिः अवबोधस्य प्राप्तिः सुखेन अवबोधस्य ज्ञानस्य प्राप्त्यर्थं लोकवत् लोके सुखेन अवबोधार्थं किं क्रियते आख्यायिका क्रियते आख्यायिका प्रपञ्चः विस्तारः आख्यायिका विस्तारः इत्युक्ते कथाविस्तारः कथाविस्तारः विस्तरेण कथारूपेण वर्ण्यते तेन सुखेन बोधो भवति इति तथैव लोकवत् आख्यायिका प्रपञ्चः इति युक्ततरपक्षः आख्यायिका कथनं किमर्थं सुखावबोधनार्थं प्रक्रियारचनम् इति युक्ततरपक्षः आदौ किमुक्तम् अर्थवादः इति प्रथमकारणं मायाविभक्ति इति द्वितीयकारणं लोकवत् आख्यायिकावत् प्रक्रियावत् कथनम् इति युक्ततरपक्षः प्रक्रियावत् प्रक्रियामात्रम् इति पक्षः युक्ततरः तावदेव उच्यते न हि सृष्ट्याख्यायादिपरिज्ञानात् किञ्चित् फलमिष्यते इति सृष्टेः घटनारूपेण ज्ञानेन किमपि फलमस्ति किं कुत्रचिदपि सृष्टेः ज्ञानेन फलं नोक्तं ब्रह्मणः एकत्वज्ञानमुक्तं किन्तु सृष्टिर्जातः इत्यनेन किं भवति जगत् सत्यम् इति सिद्ध्यति किं जगदस्ति इति कुत्रचिदपि नोक्तं ते मन्यन्ते ईश्वरः सत्यसङ्कल्पत्वं सिद्ध्यति इति ईश्वरः सत्यसङ्कल्पत्वं सृष्टेः सत्यत्वेन न सिद्ध्यति तद् विस्तरेण विचारितम् अस्माभिः न हि सृष्ट्याख्यायिकादिपरिज्ञानात् किञ्चित् फलमिष्यते तस्य न किञ्चित् फलमस्ति ऐकात्मस्वरूपपरिज्ञानात् तु अमृतत्वं फलं सर्वोपनिषद् प्रसिद्धं किं फलम् ऐकात्मस्वरूपपरिज्ञानात् एकात्मा इति परिज्ञानम् एकात्मा इत्युक्ते अद्वैतब्रह्मज्ञानात् किं भवति अमृतत्वं मोक्षम् अमृतत्वम् इत्युक्ते मोक्षम् अमृतत्वं फलं मोक्षं फलमिति सर्वोपनिषत्सु प्रसिद्धम् सर्वापि उपनिषदः मोक्षफलमेव वदन्ति अत एव मोक्षप्राप्तिरेव फलमिति सर्वा उपनिषत्सु प्रसिद्धः अत एव अत्रापि स एव प्रसिद्धः कुतः अन्य उपनिषत् विरुद्धतया व्याख्यानं कुर्यात् व्याचक्षेत स्मृतिषु च गीताद्यासु स्मृतिषु समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं सर्वेषु भूतेषु समत्वेन तिष्ठं न तु एकैकेषु प्रविष्टः पृथक् अस्ति इति नोच्यते एकैकजीवे प्रविष्टः पृथक् जीवः इति नोच्यते सर्वेषु भूतेषु एकः आत्मा इति न केवलम् एतद्वाक्यं बहूनि वाक्यानि सन्ति भगवद्गीतायां सर्वेषु आत्मेषु एकैव आत्मा इति वदति अनेकानि वाक्यानि उदाहर्तुं शक्यन्ते सर्वेषु भूतेषु एक एव तिष्ठन्तं परमेश्वरः एकः एव एतत् सर्वेषु भूतेषु आत्मरूपेण तिष्ठति इत्युक्ते एते किं वदन्ति जीवोऽपि अस्ति जीवस्य आत्मतया तिष्ठति जीवात् पृथक् ईश्वरं मन्यन्ते यदि जीवरूपेण एव तिष्ठति जीव नास्त्येव सर्वेषाम् आत्मा ब्रह्म एक एव इति वक्तव्यं प्रमाणविरुद्धम् एकात्मज्ञानमिति द्वितीय आक्षेपः अस्ति एतदाक्षेपं पुनः अग्रे वदामः ओम शान्तिः हरिः ओम श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम तत्सत् अद्य 59-60 भाष्यभागः उक्तः अल्लवे 60th भाष्यभागः